संपूर्ण महापुरुषांना त्रिवार वंदन, भंतेजींना जय भीम, तुम्हा सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम। आजचा विषय आहे वर्तमान परिस्थिती, बौद्ध धम्मामधील लोकांचा विविध दृष्टिकोन। बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा। आपला बुद्ध धम्म जो आहे तो नैतिकतेवर आधारित आहे। नैतिकता बुद्ध धम्माचा हा पाया आहे आणि बुद्ध धम्म हा बुद्ध धम्मामध्ये मनुष्याला हा केंद्र स्थानी ठेवलेला आहे। मनुष्याचं मन जे आहे ते बुद्ध धम्मामध्ये केंद्रबिंदू म्हणून आपण बघत असतो। मनामध्ये जे विचार येतात आहेत केंद्रबिंदू समजून आपल्याला जो धम्म दिलेला आहे तो कसा आपण जाणावा आणि त्यासाठी आपल्याकडे असणारी जी सद्विवेक बुद्धी आहे त्याचा वापर आपण कसा करावा हे सगळं आपल्या बुद्ध धम्मामध्ये आहे। बुद्ध धम्म म्हणजे नैतिकता। नैतिकता आपण कशी जोपासायला हवी आणि ते आपण आचरणात आणून आपला बुद्ध धम्म कसं वाढवायला पाहिजे हे सगळं आपल्या बुद्ध धम्मामध्ये आहे। प्रथम वैज्ञानिक हे आपले तथागत भगवान गौतम बुद्ध होते, ज्यांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला। धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे, कर्मकांडावर आधारित नाही। त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला खूप सुंदर असा बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे। शिक्षणाला खूप मोठे महत्त्व दिलेले आहे। बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्या आधारावरच आपला बुद्ध धम्म आहे। ज्यांना बाबासाहेब कळला त्यांना बुद्ध धम्म हा निश्चितच कळेल। बुद्ध धम्म कडून घ्यायचा असेल तर बाबासाहेबांना जाणून घेणे आणि त्यांच्या विचारांवर चालणे, त्यांच्या आचरणावर त्यांचं आचरण करणे आणि बाबासाहेबांनी ज्या प्रकारे आपल्याला जे स्ट्रक्चर निर्माण करून दिलेलं आहे भारतीय संविधान आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म, ह्या दोनच गोष्टीची जर आपण जोपासना केली आणि ते आपण जीवन जगताना आचरणात जर आणलं तर आपला म्हणजे भारत देश हा बुद्धमय होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। पण आजची परिस्थिती म्हणजे वर्तमान स्थितीतली जी परिस्थिती आहे ती विपरीत परिस्थिती झालेली आहे। 1956 ला बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला तेव्हा त्यांनी आपल्याला कर्मकांडातून मुक्त केला। म्हणजे जे पुरोहित वर्गांचं जे आपल्यावर जो पगडा होता, सुरुवातीला जो बुद्ध धर्मामध्ये झालेली घुसपेट आहे, आपल्याला कर्मकांडात अडकून ठेवलं। पुण्यकर्म, स्वर्ग नरक, ईश्वर, आत्मा, ज्ञान साधना हे सगळे आपल्याला शिक्षणापासून वंचित करण्याचे माध्यम आहेत आणि त्या माध्यमाकडे आपण सहजरित्या जातो। जे महत्वाचं माध्यम आहे त्याकडे आपण आकर्षित होत नाही, पण जे बिना महत्वाचे आहे, ज्यांनी आपली अधोगती होत असते, ज्यामुळे आपण शिक्षणापासून वंचित राहत असतो, त्या मार्गाकडे आपण जास्त आकर्षित होत असतो। आणि आपली मेंटॅलिटी पण सर्वसामान्यांची तीच असते की आपल्याला कुठेतरी मोक्ष मिळायला पाहिजे, आपल्याला कर्म न करता काहीतरी पूजापाठ करून आपल्याला काहीतरी साध्य व्हायला पाहिजे, यासाठी आपण त्या कर्मकांडाकडे वळत असतो। पण त्यामधून निघण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञामध्ये सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा जे आहेत ते आपल्याला कर्मकांडापासून मुक्त होण्यासाठी आहेत। पण त्या आपण 22 प्रतिज्ञा काय आहे फक्त माहित आहे, पण त्यातलं पहिलं पॉइंट काय आहे तेही सुद्धा आपल्याला माहित नाहीये। ही फार मोठी शोकांतिका आहे। आपण खूप सारे डिग्र्या घेतल्या, खूप शिक्षित झालो, जॉबवर गेलो, आपण घरदार सगळं, बँक बॅलन्स सगळं मिळवलं, समाजामध्ये आपण चांगलं म्हणजे आपलं अस्तित्व सुद्धा निर्माण केलं, पण जे बाबासाहेबांचे जे विचार आहेत, 22 प्रतिज्ञा आहे, मला असं वाटत नाही की कोणीतरी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे त्याचं कोणीतरी पालन करत असेल। खूप कमी क्वचित व्यक्ती आहेत जे 22 प्रतिज्ञाचा उल्लेख करतात, उल्लेख करणं सुद्धा विसरून गेलेले आहेत। पण आता काळाची गरज आहे की 22 प्रतिज्ञाचं पालन करणं आणि अंगीकार करणं आणि त्या कर्मकांडातून जेव्हा आपण मुक्त होऊ तरच आपण सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आपण बळकटी मिळवू शकतो समाजामध्ये आणि आपला बुद्ध धम्म हा वाढवू शकतो। अन्यथा आपली जी अधोगती आहे ही अशीच जाणार। आपण खूप चांगलं जगलो पण येणाऱ्या पिढीला आपल्याला उत्तर द्यायचं आहे, ते कसं देणार? त्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधान आहे त्यावर आपला फोकस असायला पाहिजे की आपण आता कुठल्या मार्गाने जायला पाहिजे। त्यासाठी ही आपली बुद्धिस्ट सेमिनरी निर्मिती खूप चांगली केलेली आहे, ज्याद्वारे आपण थोडे का होईना पण आपण इथे एकत्रित येऊन त्या विचारधारेवर चालत आहोत। आपण 20-25 जरी लोक असलो तरी आपल्यामध्ये ती जाणीव निर्माण झालेली आहे की खरा धम्म काय आहे, सद्धम्म काय आहे। धम्म आणि धर्म ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। धम्म म्हणजे नैतिकता आणि धर्म म्हणजे कर्मकांड। याचा जर फरक ज्यांना कळला तोच आपला बाबासाहेबांच्या विचारांना समोर नेऊ शकतो आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जगासमोर प्रस्थापित करू शकतो।
बुद्ध धम्म हा भारतातील आहे, भारतातून जन्म झालेला आहे बुद्ध धम्माचा, पण या बुद्ध धर्माचा अंगीकार हा विदेशातील लोकांनी केलेला आहे. त्यांनी पंचशिलेचे पालन केलेलं आहे. त्यांनी पालन न करता त्यांनी आचरणात अनुभवलेलं आहे, म्हणून ते या जगामध्ये विकसित देश ठरलेले आहेत. आणि आपल्याला सगळं आयतं मिळून सुद्धा ते अंगीकारायला आपल्या एवढ्या जीवावर येतं की काही विचारूच नका. हरी पलंगावरी, म्हणजे सगळं आपल्याला आयतं मिळतं, तरी पण त्यापेक्षा आयतं मिळण्याची खूप अपेक्षा असते. अपेक्षा आहे तिथे दुःख आहे, हे तथागतांनी सगळ्यात आधी आपल्याला सांगितलं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या जर कळल्या तर आपण निश्चितच आपल्या आचरणात निश्चितच बदल होऊ शकतो. व्यवहार करताना सुद्धा प्रत्यक्षात असणारा दुसऱ्याशी व्यवहार जो आहे तो म्हणजे करुणामय असेल, प्रेममय असेल, सद्भावनेचा असेल, बंधुभावचा असेल, ह्या सगळ्या गोष्टी स्वतः अंगीकारायच्या असतात. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा जर स्वतः आपण अंगीकारलं तर ते इतरांना पण जाणवतं, आणि ते इतर पण तो व्यक्ती आपल्याशी कसा वागतो तो निश्चितच आपण समोरच्या व्यक्तीशी चांगलं जर वागलं तर तोही व्यक्ती आपल्याशी चांगलं वागेल. आणि असाच हा बदल घडत असतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे, तथागतांनी सांगितलेला आहे. परिस्थितीनुसार विचार आचार बदलत असतात आणि ते व्हायलाही पाहिजे. तर बाबासाहेबांनी शेवटी असं म्हणेल मी की बाबासाहेबांनी जे आपल्याला बुद्धाने त्यांचा धम्म दिलेला आहे आणि भारतीय संविधान दिलेलं आहे, ह्या दोनच गोष्टी आहेत जे जीवन जगण्यासाठी पूरक आहेत. त्या सगळ्यांनी आत्मसात करावे आणि त्याच गोष्टीवर आपण चालायला हवं असं मला वाटते. आजचा विषय मला इथपर्यंतच कळलेला आहे, तो मी तुमच्या समोर व्यक्त केला. धन्यवाद. जय भीम. हे जे मुद्दे आपण काढले चार, आपण हे थिंकिंग साठी मुद्दे काढले. म्हणजे आपण हे करत असताना आपण जे चिंतन मनन म्हणतो ना, चिंतन करायचं प्रत्येक गोष्टीला. तर आता आपल्याला क्लास घ्यायचा, आज मला क्लास घ्यायचा होता, तर मी कालपासून भत्तेजींनी सांगितलं का तुम्हाला उद्याचा क्लास घ्यायचा आहे, तर मी तेव्हापासून विचार करतो कोणता सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. आणि अनेक विषय रिपीट होतेच, कारण धम्म एवढे दिवस सांगायचं म्हटलं तर त्या रिपिटेशन येणारच अनेक मुद्दे. परंतु आपल्या केंद्रस्थानी धम्म आहे आणि केंद्रस्थानी बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला धम्म आहे. तर त्याच्यातला हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा तुम्हाला कळला का? बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा, ओळखायचं कसं? आपण आता जसं प्रत्येक गोष्टीला ओळखण्याचे काही मापदंड आहेत, आपण सांगितलं ना, काही मापदंड आहेत. आपण गोल्ड ओळखायचं असेल, आपण सोनाराकडे जातो आणि सोनाराकडे किती कॅरेटचा आहे, 24 कॅरेटचा आहे, 21चा आहे, 22चा आहे, तर त्याचं काही मेजरमेंट आहे. त्या मेजरमेंटपणे ते गोल्ड आपण ओळखतो. तशासारखंच इतर ज्या आणखी काही वस्तू आहेत, काही उंची मोजायची आहे, टेप हे मेजरमेंट आहे, रुंदी मोजायची आहे, टेपनं आपण मोजू शकतो. तशासारखाच बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा, त्याचे काही मेजरमेंट आहेत. खरा धम्म कसा? बुद्धाचा धम्म तर विशाल आहे, मोठं रूप आहे, आणि मग त्याच्यातल्या हे टिप्स ज्या आहेत, आपल्याला सत्य कसं आहे ते कसं जाणायचं, कसं ओळखायचं. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे काही मुद्दे घेतले होते. बुद्धाच्या धम्माचा मनुष्य हा केंद्रस्थानी असावा, मनुष्य हा केंद्रस्थानी असावा. ईश्वर, आत्मा, चमत्कार, अलौकिक बाबी ह्या तिथे येता कामा नये. जर त्या बाबी तिथे येत नसेल तर तो बुद्धाचा सिद्धांत आहे, बुद्धाचा विचार आहे. म्हणजे सरळ आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये येतो. म्हणजे बुद्धाच्या अनेक सुत्तामध्ये सुद्धा, म्हणजे जे आपण भेसळ म्हणतो किंवा सडमिसळ म्हणतो ना, तर अलौकिक आणि चमकदारी अनेक सुत्तामध्ये पण बुद्धाच्या, आपण पूजेसाठी पूजाविधी वापरतो, त्या पूजाविधीमध्ये सुद्धा अनेक सुत्तामध्ये असल्या प्रकारचे करिनियम मेत्त सुत्त असेल किंवा आणखी जे सुत्त आहेत, त्या सुत्तामध्ये अशा बाबी आढळतात. मग ह्या बाबी जर आढळत असेल तर त्याच्यातून संशोधन, आता आपण त्याला सुत्ताला तर एकदम वेगवेगळे नाही करू शकत, परंतु ते आपल्याला जाणायचं. कमीत कमी स्वतःच्या चित्ताला जरी समजलं की ह्या बाबीमध्ये सरमिसळ आपल्याला दिसते, तशा बाबीपासून आपण सावध होणे. म्हणजे बुद्धाचा खरा धम्म आपल्याला तो दृष्टीत येईल. म्हणजे ज्या ठिकाणी करुणा आहे, करुणा, मैत्री, शील आहेत, काया वाचा मनाची शुद्धता,
म्हणजे ज्या कायेनं, तर हे जे प्रिन्सिपल्स जे आहे धम्माचे हे मेन प्रिन्सिपल्स आहेत आणि त्याच्या सामोरे जाऊन बुद्धाच्या धम्मामध्ये जे सरमिसळ आहे त्याला बाजूला, म्हणजे अशा प्रकारचा आपली पण, जसं बाबासाहेबांनी स्वतःच्या एक अलौकिक नाकारलं, जसं आपण उदाहरणादाखल आपण बरेचदा आपण उदाहरण देतो, एक मनुष्य आहे, हा जन्म झालेला आहे एका बालकाचा आणि हा दिवसेंदिवस असा वाढत आहे, मोठा होत आहे, मोठा होता होता याचे असे लय हे वर्ष आहेत त्याचे, म्हणजे हे जर 10 वर्ष वय असेल, 10 वर्ष वय जर इथं असेल, तर त्या बालकाचे प्रतिबिंब जो जसा असेल तसा, तो जसा असेल तसा त्याचे प्रतिबिंब कौटुंबिक मनावर उमटत असतात. मग आपण त्याला लाड करतो, त्याला गोजारतो, त्याला, तर अशा प्रकारचा तो मोठा होत जातो. मग तो शाळेत जायला लागतो, शाळेत गेल्यानंतर अनेक लोकांच्या सान्निध्यात येतो, अनेक लोकांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याचे पुन्हा जे लोक आहेत त्यांना प्रेम करणारे तो असे वाढत जाते. तर अशा प्रकारचं त्याचं जे लय वाढत जाते त्या एका व्यक्तीचे, तशासारखाच तो माणूस मग मोठा झाल्यानंतर समाज मनावर त्याचं अदृश्य प्रतिबिंब मिळतं, अदृश्य प्रतिबिंब राहत, तो काय आहे ते माहित नाही, परंतु त्याच्या कर्माने मग तो उजागर होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे गुण असेल, जे लयबद्धता असेल, संगीत असेल, तर असे जे गुण आहे, बहुआयामी गुण जे त्याच्यामध्ये आहेत, त्याच्याने त्याची ओळख होते आणि मग त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याचं प्रतिबिंब लोकांना, जवळच्या लोकांना त्याचं प्रतिबिंब दिसते. बुद्धाचं प्रतिबिंब तसं आहे आणि बुद्धाचं जे वैयक्तिक चरित्र आहे, बुद्धाचं प्रतिबिंब जे आहे, एक बुद्ध पुरुष आहे, एक विज्ञाननिष्ठ पुरुष आहे. तर ह्या विज्ञाननिष्ठ आणि बुद्ध पुरुषाचं विज्ञाननिष्ठतेचं, तर त्याच्या साहित्यामध्ये जर काही गोष्टी एक डाऊटफुल जर असेल तर ते आपल्याला ओळखायचं आहे. त्या कधी ओळखता येईल? आम्ही आमच्या कुशाग्र बुद्धीने आम्ही सजग असू, आमचं रिडिंग असेल, आमचं अध्ययन असेल, तर आम्ही अशा बाबी त्या नाकारू. त्याच्यावर आपल्याला बहस करायची नाही, कोणासोबत काहीच नाही, परंतु आम्ही स्वयंसाठी, स्वतःसाठी त्याचं ओरिजिनल साहित्य घेऊ. म्हणजे आपण जर मार्केटमध्ये आहोत, मार्केटमध्ये असताना आपण अनेक बाबी, खाण्याचे पदार्थ जर असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये जातो, म्हणजे टपरीवर खात नाही, म्हणजे एक चांगला हॉटेल पाहतो, चांगलं तेल, खाद्यतेल कोणतं आहे, खाण्याच्या चांगल्या बाबी कोणत्या, हा सगळं जर तपासून पाहत असतो, स्वतःच्या शरीराच्या साठी इतकी निगा घेतो आपण, इतकी काळजी घेतो, तर आमचा जो एक आदर्श आहे, आमचा बुद्ध एक आदर्श आहे, त्यांनी आमच्या घरी त्यांना एक आदर्श मानून त्यांना ठेवतो आहे, त्यांना पूजनीय मानतोय. पूजनीय म्हणजे दैविक रूपात नाही, पण त्यांच्या आदर्शावर त्यांना पूजनीय मानतो आहे. मग त्यांचे आदर्श हे खरे कसे असावे, तर ते तपासण्याचं काम कोण करेल? तर ते तपासण्याचं काम स्वयं करावं लागेल. म्हणून कालाम सुत्तामध्ये बाबासाहेबांनी जो उल्लेख केलेला आहे बुद्ध आणि धम्मामध्ये, की तेवढी पात्रता आम्हाला निर्माण करायची. आणि ही पात्रता कशी निर्माण होईल? तर ही पात्रता आमच्या दैनंदिन अशा सामूहिक डिस्कशन मध्ये, वर्ग क्लास मध्ये आणि अनेक पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं. एखादी पुस्तक घेतलं आणि पुस्तक घेतलं, कादंबरी सारखं आपण वाचलं. पहिले उपन्यास होते, लोक एक उपन्यास झालं का दुसरा वाचत होते, तिसरा वाचत होते, स्टोऱ्या सगळ्या होत्या. परंतु तसं न वाचता, जसा विद्यार्थ्याने एखाद्याने एक टार्गेट ठेवलं आणि त्याला उच्च पातळी गाठायची आहे, चांगले मार्क घ्यायचे आहे, तर त्यांनी आपलं चित्त सगळं एकवटलं त्या ठिकाणी, तर त्याला त्याच्यातले ड्रॉबॅक्स कळतात आणि कामाचं काय आहे आणि ते त्याला परीक्षेमध्ये निपुण होते. तशाच प्रकारचं इतर कोणतंही पुस्तक वाचत असताना जर समजलं नाही तर त्या पॅरेग्राफला, त्या लेसनला पुन्हा वाचा. आणि काय उद्देश काय आहे बा यांना असं म्हणायचं. तर अशा प्रकारचं आपण जर साहित्य वाचत राहिलो तर ते साहित्य किंवा तो विचार आपल्याला कळते, तो सर्वश्रेष्ठ विचार होते. आणि हेच जो धम्म जाणण्याची जी मापदंड आहेत, एक मापदंड आहेत, ते मापदंड आपण शोधून काढू शकतो. तेच मापदंड शोधून काढू शकतो.
तर अशा प्रकारचं जे वर्णन आहेत, म्हणून आपण म्हटलं का बुद्धाचा खरा धम्म कसा जाणावा, प्रश्नचिन्ह केला आपण. आणि धम्माचा विविध छटा कोण येत्या? आता विविध छटा जाणल्या आपण, विविध छटा बघितल्या ना आपण. ह्या म्हणजे कोणत्या कोणत्या बाबीनं धम्म मांडला गेला समोर आपल्या. म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तर तोच आपल्याला दिसलाच नाही, आपल्याला खरा धम्म दिसला बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर. आणि बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर जो धम्म दिसला तर त्याच्यातून मग ह्या सगळ्या बाबी उजागर आल्यात. आणि त्याच्या विविध छटा, बाहेर देशातून आलेल्या, जगातून आलेल्या धम्माच्या छटा वेगळ्या, भारतामध्ये निर्माण झालेल्या धम्माच्या छटा वेगळ्या. तर ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी आपण म्हणजे छटा म्हणजे पडछाया, पडछाया म्हणजे धम्माचेच आहे, ते धम्माच्या चाकोरीमध्ये आहे, परंतु ते शुद्ध आहे किंवा नाही, त्याची गरज आहे किंवा नाही. जसं आता उदाहरण घेऊ आपण, जे कठीण चिवरदान, कठीण चिवरदानाचं उदाहरण जर आपण घेतलं तर कठीण चिवरदान हे एकदा भदंतांना त्यांच्या आईने स्वतःच्या हातानं विणायचं म्हणून ते त्यांना देण्याचा प्रयत्न केला. तेच कठीण चिवर त्यांना दिल्यानंतर बुद्धाचं म्हणणं होतं तर मी एकटं, माझा संघ आहे तर मी एकटं कसं स्वीकारू, मी एकटं स्वीकारणार नाही, एकटं संघाला द्यावं लागेल. मग असं करता करता ते बुद्धांनी नाही घेतलं, दुसऱ्याकडे गेला, त्यांच्याकडे द्या, त्याच्याकडे द्या, अशा सगळ्याकडे गेल्यानंतर जो सर्वात कनिष्ठ भिक्खू होता, ज्युनियर होता, त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी ते मग स्वीकारलं. असे एक स्टोरी आहे किंवा कथा आहे धम्मामध्ये. आता ते कठीण चिवरदान म्हणजे बुद्धाच्या आईने बुद्धाला प्रेझेंट करायसाठी प्रेमापोटी स्वतःच्या हाताने विणलं. तर आता त्याच्यामध्ये काय विशेष काय आहे का, चमत्कार बाबी आहे का, त्याच्यामध्ये बोध घेण्यासारखं काही आहे का? आणि ते कठीण चिवरदान बुद्धाच्या 2500 वर्षानंतर आज त्याची आपण यात्रा काढू, डोक्यावर घेऊ, मग तुम्ही चिवर घ्या, मग त्याच्यावर दान द्या, मग हे कठीण चिवरदान आहे, त्यांना पुण्यलाभ होते, तुम्ही एक हात लावा, एक धागा टाका. आजच्या परिस्थिती विज्ञान युगाच्या जगामध्ये तर ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबीची ज्या छटा म्हणतो आपण धम्माच्या, ज्या अंग तो बुद्धाचा आहे, परंतु त्याला आपण बनवतो कसं आहे, एक वेगळं रूप देऊन. म्हणजे ह्या धम्मा म्हणजे आणि पुण्यलाभ होते, पुण्य प्राप्त होते, मग त्याच्यावर दान द्या, त्याच्यावर पैसे ठेवा, मग पायात चप्पल नाही, मग डोक्यावर घ्यायचं, फेरी मारायची. तर ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबीची गरज आहे का, ह्या बाबीची गरज आहे का? आणि जर ते बाबीची गरज नसेल तर आम्ही त्याला थांबलं पाहिजे, त्याच्यापासून सावध झालं पाहिजे. आज चिवरचा प्रश्न आहे, आज टेक्निकल एवढे डेव्हलप झालेलं आहे, तुम्हाला तुमची कॅपॅसिटी नसेल असाही चिवर तुम्हाला विकत घेता येते 10,000 पर्यंत, 2,000 पासून 1,500 पासून 10,000 पर्यंतच तुम्हाला चिवर विकत मिळते आहे. इतक्या टेक्निकल आणि अत्याधुनिक सोयी सुविधेनं ते चिवर हे केलं. मग हे श्रद्धा म्हणून जे धम्मामध्ये एंट्री करत आहे अनेक बाबी, त्याच्यापासून आपण सावध राहण्याची गरज आहे. म्हणून धम्माच्या विविध छटा कोणत्या त्या ओळखण्याची गरज आहे. आपल्याला मूर्ती वाटपाचं आहे, अरे मूर्ती वाटपाचं काय, ज्याला श्रद्धा आहे त्याने तुम्ही मूर्ती आणल्या पाहिजे का, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्यांच्या घरी आहे त्यांनी घेईल. मग त्याचा मूर्ती मी कार्यक्रम लावेल, मी 84,000 मूर्ती वाटेल, कारण बुद्धाचे 84,000 विहार होते आणि 84,000 योनीतून माणूस जन्माला येतो आणि तोच एकच हिरो रामाच्या याच्यात रोल करतो आणि तोच माणूस तो नट आहे, तो हिरो आहे, तर त्यांना रोल करायचा आहे. तर तो रोल जसा मिळाला तसा केला. तर त्यांना सांगितलं गेलं तुम्ही बुद्धाचं पात्र केलं होतं बुद्धाच्या सिरियलमध्ये, तर तुमची एक समाजामध्ये छाप आहे, तर तुमच्या हाताने 84,000 मूर्तीच्या नावावर ह्या देशात मूर्ती वाटायच्या आहे. आणि त्या मूर्ती वाटण्यासाठी एजंट कोण आहे, आपले लोक, आंबेडकरी लोक. मग त्यांना सांगायचं काही मूर्ती इतक्या लाखाची आहेत, परंतु एवढ्यामध्ये देऊ, पण तुम्हाला रेवणी भरावं लागल, त्याला आयातीचा खर्च भरावा लागल, हे मूर्तीचं फी राहील. आणि ते असं करता करता त्याची किंमत 1-1 लाख रुपये त्यांनी वसूल केलेली.
मग आम्ही 1-1 लाख रुपये वसूल केलेले आहे, तर आम्हाला त्याच मूर्तीची गरज आहे का? मार्केटमध्ये उपलब्ध जर असेल तर आम्ही ते स्वीकारले पाहिजे. कोणाचं पिछलगू मानून का बनावं असा प्रश्न होता. म्हणून विविध छटाच्या दृष्टिकोनातून तो सब्जेक्ट आलेला आहे. पुन्हा उदाहरण सांगता येईल की इथे बुद्धगयेला मी प्रत्यक्षात 10 दिवस राहून ते अटेंड केलेलं आहे. आणि मी असा व्यक्ती आहोत की मी कोणतीही गोष्ट जर एक प्रश्नचिन्ह निर्माण जर झालं तर ते प्रॅक्टिकली पाहिल्यापर्यंत त्याच्यावर वाच्यता करत नाही. तर बुद्धगयेला जे चॅन्टिंग होते ते चॅन्टिंग कोण करते? अमेरिकेची एक महिला आहे. ती महिला ती चॅन्टिंगचा पूर्ण खर्च उचलते. कालपर्यंत ती उद्योगपती होती. आजच ती महिला का आली? कोणी भाग पडलं? कोणी परमिशन दिलं? तुम्ही चॅन्टिंग करा धम्माची म्हणून, तिथे पाठ करा म्हणून, वाचन करा त्रिपिटकाचं. आणि ती महिला 3-4 वर्षापासून सवय लावली. ते 18 पर्यंत 20 पर्यंत तिनं खर्च उचलला आणि आता ते म्हणते का आम्ही करत नाही, आता तुम्ही करा. म्हणजे जे जिओनं जे फ्री म्हणजे वाटलं होतं ना, ते फ्री तुम्हाला टॉक टाइम फ्री, हे फ्री, सिम कार्ड फ्री, आणि नंतर त्याच्यावर वसूल केले पैसे. म्हणजे आमचा उद्देश जो आहे, उद्देश साफ नाही आहे. आणि हा उद्देश धम्माच्या कार्यामध्ये अनेक लोकांचा उद्देश जर साफ नसेल तर तो उद्देश ओळखण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण व्हावी, हा दृष्टिकोन. म्हणजे अशा प्रकारचं अनेक बाबी ज्या आहेत त्या बाबी आपण निर्माण केल्या पाहिजे आणि त्याला ओळखलं पाहिजे. ही क्षमता बुद्धिझमच्या माणसामध्ये, आंबेडकरी बाबासाहेबांना मानणाऱ्या माणसामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये ही किमया म्हणजे यायला पाहिजे असं आपलं त्याच्यावर मत आहे. तर अशा ह्या विविध छटाच्या दृष्टिकोनातून आपण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता मी त्या ठिकाणी गेलो, मी 15 दिवस राहिलो. काय तिथली अवस्था आहे तुम्हाला सांगतो. कोणी चॅन्टिंग अटेंड केली का? तुम्ही चॅन्टिंग कोणी अटेंड केली का? तिथली परिस्थिती कशी आहे बघा. प्रत्येक देशातले 50-60 लोक राहील. प्रत्येक देशातले 50-60 आपापलं पेंडाल तिथे टाकते. प्रत्येक देशाचे म्हणजे ते इन्व्हॉल्व होते ते. आणि ते लोक एका देशाला ते प्रकरण ते 1-2 दिवस वाचायचे एक आणि ते त्यांच्या लँग्वेज मध्ये ते जोरजोरात वाटते. बाकी लोकांनी आपल्या लँग्वेज मध्ये ते बघायचं. मी पण बघितलं. पहिलं मराठीचा ग्रंथ घेतला, मराठीच्या याच्यात नाही इंग्लिशचा, तर इंग्लिशचा ग्रंथ घेतला, इंग्लिशचे ग्रंथातून कळलं नाही, मराठीचा घेतला, मराठीच्या याच्यात. तर ते वाचत असताना न ते हे करत असताना आपल्यासारख्या माणसाची तारांबळ उडते. समजायचं तर काहीच नाही, परंतु ते शोधत असताना न पाहत असतानाच तारांबळ उडते आणि समजणं दूरच राहिलं. आणि त्याचं बाह्यरूप कसं आहे? बाह्यरूप असं आहे का अनेक लोक म्हणजे चिवर घेऊन असे कुठेतरी कुठला तरी कपडा घेतला असा गुंडाळला का असे बसून जाते. जसा मंदिराच्या बाहेर जे लोक बसतात. तर ही जी पद्धत जी आहे, तुम्ही धम्माला उच्च ठिकाणी नेऊन पोहोचवता का धम्माला मार्केटमध्ये त्याची हेळसांड करता. आणि मग अशा प्रकारची जी नीती जर असेल आणि अनेक लोक बाहेर बसतात, ते काही वाचायचं वगैरे काही नाही, मग ते लोक फिरतात, मग 10 रुपये 20 रुपये 50 रुपये असे देतात. तर त्याच्यासाठी असे अनेक लोक तिथे बसलेले असतात. म्हणजे धम्माचा कोणता अंग त्या ठिकाणी सक्सेसफुल होतो हा प्रश्न माझा आहे. आणि म्हणून अशा बाबी ज्या आहेत ह्या तर जुन्याच बाबी आहेत, बुद्धाच्या 2500 वर्षापूर्वी. तर मग असा प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या पूर्वी इंग्रज राजवटीमध्ये किंवा इतर 2500 वर्ष गेले त्या राजवटीमध्ये हे सगळे धम्माचं कार्य करणारे जे संदर्भ होते ते कुठे गेले होते. आणि म्हणून आज जे बाबासाहेबांच्या क्रांतीमध्ये धम्मक्रांतीनंतर ज्या बाबी समोर येतात त्या धम्माच्या पडछाया ज्या आहेत, छटा आहेत, ह्या पडछाया आपण ओळखल्या पाहिजे आणि हे ओळखून आपण समोर गेला पाहिजे. आणि ही ओळखण्याची किमया आपल्यामध्ये निर्माण व्हावी ह्या दृष्टिकोनातून
जे आपला क्लास म्हणा किंवा क्लासच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे अशा अनेक बाबी ज्या आहेत, अनेक बाबी आपण क्वालिफाय टप्प्याटप्प्या नकाशाने. आज आम्हाला कळते काय, सगळं काय कळते अशातला भाग नाही. आमचे काही ड्रॉबॅक्स असेल, परंतु आम्ही चिंतन करत असताना, अभ्यास करत असताना त्याच्यावर पुन्हा पुन्हा आम्ही त्याच्यावर विचार करतो आणि नंतर काही प्रश्न निर्माण झाले तर आम्ही ग्रुप डिस्कशन करतो आणि ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून मग त्याचा निचोड जो आहे, निचोड बाहेर येते. तर ही जी पद्धत आहे, ही पद्धत आपल्या उपासकांमध्ये, आपल्या मुव्हमेंटच्या लोकांमध्ये ही कायमस्वरूपी असावी आणि आपली फसगत होऊ नये. दृष्टिकोन काय आहे? आमची स्वतःची फसगत होऊ नये, धम्माला चुकीच्या मार्गाने कोणी प्रोड्यूस करू नये, बाबासाहेबांच्या विचाराला चुकीच्या मार्गाने प्रोड्यूस करू नये आणि जर कोणी करत असेल तर त्याला थांबवण्याची किमया कम से कम तेवढी ताकद आमच्या मध्ये निर्माण व्हावी. हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. अशा प्रकारचं जे हे पहिला जो सिद्धांत जो आहे, आता हे सिद्धांत कुठून आले? चर्चा करण्यासाठी आपण तयार केलेले आहे. प्रश्न आपण काय म्हणतो, तर माणसाला एकदा प्रश्न निर्माण जर झाला तर त्याचं उत्तर सापडेलच. जगातला असा कोणताच प्रश्न आहे का त्याचं उत्तर नाही. आणि म्हणून एकदा माणसाच्या मनामध्ये कमीत कमी प्रश्न तर निर्माण झाला पाहिजे. प्रश्न निर्माण होणं म्हणजे चिंतनाची पहिली स्टेप आहे. असं का? काय कारण आहे असं होण्याचं? म्हणजे ते माणसाच्या चिंतनाची पहिली स्टेप आहे आणि एकदा ती स्टेप सुरुवात जर झाली तर आपण त्या प्रश्नाचं सखोल उत्तर सुद्धा मिळवू शकतो. म्हणून अशा प्रकारचं हे चिंतन मनन जे आहे, ते चिंतन मनन धम्माचा एक लाभ आहे, धम्माचा पार्ट आहे. तथागत सुद्धा असेच फिरले असते की स्वतःने स्वतःची ऊर्जा तथागतांनी टाकली नसती, स्वतः एका ठिकाणी विषयावर केंद्रित करून बसले नसते. सगळ्या लोकांचं 6 वर्ष म्हणजे भटकंती करता करता त्यांचं समाधान झालं नाही आणि ते स्वतः बसले चिंतन करत. म्हणून त्यांना हा धम्माचा जो एक अलंकार आहे, जो आपण आता परिधान करतो, आपण सांगत असतो हा धम्मा हा एक शोध आहे. बुद्धाच्या चिंतन मननातून पहा, वाक्य लक्षात घ्या, बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे, ते एक विज्ञान आहे आणि बुद्धाच्या चिंतन मननातून निर्माण झालेला हे एक धम्माची आचारसंहिता आहे. धम्माची आचारसंहिता म्हणजेच माणसाच्या कल्याणाचा जो मार्ग असेल त्याला धम्म म्हटलं गेलेलं. एक आचारसंहिता म्हणू शकतो, माणसाच्या जीवनाची एक गाईडलाईन म्हणू शकतो, एक संविधान म्हणू शकतो, कोणते शब्द द्या, पण आपण त्यांना रूप दिला आहे धम्माचं, बुद्धाचा धम्म. आणि हा जो विज्ञान रूपी जो अलंकार आहे, हा अलंकार मनुष्याने जर परिधान केला म्हणजे आपल्या चित्तावर त्याला जर कोरलं, त्या चित्तावर नेहमीसाठी त्याला सजवलं आणि प्रत्येक क्षणी जर हा धम्म पावली जर आपण त्याच्यावर चिंतन मनन केलं तर तुमच्या एवढा सुखी माणूस दुसरा कोणी नाही. म्हणजे आपण बाह्य अलंकार म्हणतो, आपण आपलं स्त्रीचं पुरुषांचं रूप दिसण्यासाठी अलंकार आपण हे करतो, परंतु त्याच्याही पेक्षा धम्माचा अलंकार जर तुम्ही इंटरमनालवर जर कोरला तर तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलून जाईल, तुमच्या चेहऱ्यावरच्या समस्या निघून जाईल, तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख जे असेल, दुःखाच्या छटा असेल, त्या छटाही कोलमडून पडेल. इतकी ताकद ह्या धम्मामध्ये आहे. फक्त त्याला समजण्याची गरज आहे आणि समजल्यानंतर त्याला कृत्यशील मार्गाने चालवण्याची गरज आहे. इतकी ताकद धम्मामध्ये आहे. असा हा धम्म, असा हा विविध छटा आपण समजल्यात. हा मुद्दा पुन्हा समजून सांगावं असं होतं, म्हणून त्याच्यावर मी 10 मिनिट पुन्हा प्रकाश टाकलेला आहे. पुन्हा काही विशेष असेल तर आपण बोलू शकतो.